नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये। नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर अगदी छान असे चिरोटे कसे बनवायचे, लेयर्स असे छान असे आले पाहिजेत। असे चिरोटे कसे बनवायचे आता मी तुम्हाला दाखवते। चला तर मग आपण पुढे वळूयात। इथे मी घेतलेला आहे पाव किलो रवा। तर आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, असा छानसा बघू शकता, असा छानसा बारीक रवा घ्यायचा आहे। याच्यात आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे, ज्याच्यामुळे चव छान येईल। आणि असं कडकडीत तेलाचं मोहन टाकायचे, 5-6 चमचे तेलाचं कडकडीत मोहन टाकायचे। सगळीकडे अगदी असे हे झाले पाहिजे, सगळीकडे असं चर्र असा आवाज आला पाहिजे, जेणेकरून आपले चिरोटे छान असे कुसकुशीत होतील। तर असं एकसारखं करून घ्यायचं, कारण गरम असतं ना, त्याच्यामुळे असं छानसं असं एकसारखं सगळीकडं रव्याला लागलं पाहिजे। तर आपले चिरोटे छान असे होणार आहेत, पूर्ण रव्याला लागले पाहिजे। आणि आपल्याला जेवढं हवं एवढंच आपण पाणी टाकायचं, आपल्याला खूप टाकायचं, कारण घट्ट केल्यामुळे असं चिरोट्यांना छान असे पदर सुटतील चिरोटे करताना। आणि पातळ जर केलं तर चिरोटे असे चिकटले जातील, आपण ज्यावेळेस त्याचे पदर आहेत ना असे चिकटले जातील, त्याच्यामुळे आपले पदर असे ओपन व्हायला पाहिजेत चिरोट्यांचे। तर अशा पद्धतीने सगळं छानसं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। पळीच्या सहाय्याने घेतल्यामुळे काय होतं, आपल्या हाताला चटके बसत नाहीत। आणि थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं त्यात। बघू शकता अशा पद्धतीने तेल घालायचं, 5-6 चमचे मी घातलेलं आहे। तर थोडं थोडंसं करत आपल्याला पाणी घालायचं। खुलगड भांड्याचा वापर करायचा, जेणेकरून कुठेही सांडलं जाणार नाही, नाही का। कारण पसरट भांडं असलं तर आपलं इकडे तिकडे आपला रवा किंवा पीठ काही असेल तर ते बाहेर पडतं। तर हे खुलगट असल्यामुळं व्यवस्थित याच्यातच आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं। तर थोडं थोडं असं करून अगदी पाणी घालायचं देतात। घट्ट झालं पाहिजे, नाही तर घट्ट पातळ करायचं नाही। वातावरण पाहून आभाळ जर असेल तर जरा चांगलं घट्टच मळायचं, कारण ते नंतर ना पातळ होतं। हे तर आपल्याला 4 तासासाठी किंवा 5 तासासाठी ठेवून द्यायचं, जेणेकरून आपला रवा छान असा फुगेल। अशा पद्धतीने छान असा गोळा करून घ्यायचा आपल्याला। बघू शकता मी याच पाण्यात असं व्यवस्थित मिक्स करून घेते। त्याचा असा गोळा करायचा। थोडंसं हलकंसं 2-3 थेंब घ्यायचे थोडेसे पाण्याचे। तयार आहे आपला गोळा, तयार झालेला आहे। असं प्रेस करायचं, असा गोळा तयार करायचा, जेणेकरून छान असं मिक्स होईल आणि फुगेल चांगला रवा आपला। तर आता आपण याला कव्हर करून ठेवूयात, झाकण ठेवूयात, त्याच्यावर 5 तासासाठी ठेवून देऊयात। आता इथे खुलगड भांडे घेतलेले मी झाकण ठेवायसाठी, जेणेकरून छानसं आता याला 4 तासासाठी आपण ठेवून द्या, 4 किंवा 5 तासासाठी। आता इथे 4 तास झालेले आहेत आपले। तर आपल्याला यात काय करायचं, छानसं मुरलेलं आहे, बघू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फोडून घ्यायचं आहे आपल्याला, आणि आता मिक्सरवर फिरवून घेऊयात। यातच आपल्याला फोडून घ्यायचं आहे। चांगला भिजलेला आहे रवा, असाच पाहिजे आपल्याला, एकदम असा एकदम लूज नाही पडायला पाहिजे। तर आता हे सगळं मिक्सरवर फिरवून घेणार आहे मी। छानसा आता मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे मी। आता असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। असा घट्ट असल्यामुळे काय होतं की लेयर्स आहेत ना छान येतात, आणि पातळ पोळी लाटल्यामुळे काय होतं, लेयर्स व्यवस्थित हे येत नाही। पातळ जर गोळा झाला ना, थोडंसं पाणी घातलं तर किंचितसे
अशा पद्धतीने आता मळून घ्यायचं आपल्याला. एक छानसा उंडा तयार करून आपल्याला 1-2 पोळ्या लाटून घ्यायच्या त्याच्या. अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झाला. मिक्सरला थोडंसं पाणी घालून मी फिरवून घेतलं होतं. तर आता आपण पोळी लाटून घेऊया त्याची. आता इथे मी एक उंडा छोटासा करून घेतलेला आहे. तर पापडाचं लाटणं आहे ना ते वापरायचं, जेणेकरून असं पुढं सरकलं जातं पीठ. कारण घट्ट असल्यामुळं काय होतं, पुढं सरकलं जातं. तर असं छानसं साधे लाटून घ्यायचे, गोल अशी पोळी करून घ्यायची. पूर्ण पातळ झाली पाहिजे, खूप पातळ झाली पाहिजे. आणि मोठी करायची आपल्याला. मोठीत मावेल एवढंच गोळा घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने सगळी पूर्ण पोळी लाटून घेऊयात आपण. आता इथे पोळी लाटून झालेली आहे. तर आपल्याला साठा तयार करायचा. म्हणजे तांदळाच्या पिठाचे जे त्यात तेल घालून आपण साठा लावायचा. जसं आपण पुडाच्या करंजा करतो ना तसंच करायचं आपल्याला. तर असं साठा लावून घ्यायचं त्याला. अलगद थोडं थोडंसं करून साठा लावून घ्यायचं. एकदम खायला इतक्या छान मस्त लागतात ना. थोडं थोडं लावायचं, एकदम खूप लावायचं नाही, कारण ते तेलात पूर्ण पसरलं जातं, म्हणून खूप नाही लावायचं. असं स्मूथ बनवायचं, घट्ट बनवायचं नाही. ही अगदी पोळपाटाच्या बाहेर पोळी गेली होती, पाटावर मी राऊंड केला त्याचा. आपल्याला याच्यावर दुसरी पोळीला टाकायची. अगदी व्यवस्थित अशी टाकून घ्यायची पोळी. याला पण असंच व्यवस्थित साठा थोडा थोडा लावून घ्यायचा. दिवाळीत अगोदर याला म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये याला खूप मस्त असं करतात. दिवाळीच्या सणामध्ये याला खूप महत्त्व आहे. आता हा पसरून झालाय आपला. तर याचा रोल बनवायचा आपल्याला. हळूहळू याचा रोल बनवून घ्यायचा आपल्याला. अगदी हवा नाही गेली पाहिजे. असं प्रेस करत असं व्यवस्थित त्याची गुंडाळी करायची. अगदी ओढ आता अजिबात करायची नाही, आहे असंच ठेवायचं आपल्याला. याचे कट करून घ्यायचे आपल्याला. अगदी असे व्यवस्थित एकच मेजरमेंट ठेवायचं. अशा पद्धतीने सगळे कट मारून घ्यायचे त्याला. अगदी छान मस्त असे लागतात ते चिरोटे म्हणतात त्याला. तर हे फक्त आपलं याच्यावर घ्यायचं, कारण लहान मोठं आहे म्हणून. आता हे एका भांड्यात आपण सगळे काढून घेऊयात आणि फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी सेट व्हायला ठेवायचं. कारण असं आपण ज्या वेळेस लाटतो ना त्यावेळेस ह्या लेयर्स ओपन होतात आणि कडक झाले म्हणजे व्यवस्थित होतात. तर फ्रीजमध्ये 10 मिनिटासाठी ठेवून देऊयात आपण सगळे. आता इथे आपण एक उंडा घेऊ, एक छोटीशी कट केलेलं घेऊयात. थोडंसं असं हलक्या हाताने आपल्याला, अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, जे हे आहेत बघू शकता असे छानसे लेयर ओपन होतात. अगदी हलक्या हाताने करून घ्यायचे. फक्त कडेला प्रेस करायचे, मधला भाग तसाच ठेवायचा. पाहू शकता असे ओपन होतात ते. तर आता आपण दुसरे घेऊया. अशा पद्धतीने प्रेस करायचं हलकंसं.
कडा फक्त लाटून घ्यायच्यात आपल्याला. अगदी दिवाळीत याला आपल्याला सगळे आपण पदार्थ जरी केले तरी चिरोट्याशिवाय आपली दिवाळी अपूर्ण असते. म्हणून चिरोटे पाकातही करू शकता. आता असे तळून घ्यायचे आणि आपलं एक वाटी साखर घेतली तर अर्धी वाटी पाणी घेऊन त्याचा अगदी अलीकडेच पाक करून घ्यायचा. फक्त बुडवून घ्यायचे आपण त्यात फक्त चिरोटे. हलकंसं आपण त्यात सोडून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण सगळ्या करून घेऊयात चिरोटे तयार. आता इथं आपलं तेल तापलेलं आहे तर आता आपण यात सोडूयात. एक एक करून तळून घ्यायचं आपल्याला. त्याच्यावर आपल्याला तेल असं टाकत राहायचं जेणेकरून लेयर्स असे छान असे बाहेर आले पाहिजेत. बघू शकता कसे छान असे लेयर आले. आता आपण पलट हे करूयात. दोन्हीकडून सुद्धा छानसं असं तळलं जाईल दोन्ही साईडने. फक्त एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं 5-10-15 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं जेणेकरून लेयर छान आले पाहिजेत. आता हे गरम तेल असल्यामुळं छानसं आपलं झालेलं आहे. त्याला आपण काढून घेऊयात छानसं तळून झालेलं. दुसरं टाकून घेऊयात. अलग असं टाकत राहायचं आपल्याला. अजिबात त्याला हात कसलाच म्हणजे झारा लावायचाच नाही आपल्याला. आहे अशाच पद्धतीत सिच्युएशनमध्ये आपल्याला फक्त तेल टाकत राहायचं त्याच्यावर. आता दोन आपण करूया त्याला पलटूया. अशा पद्धतीने आता आपण सगळे चिरोटे तळून घेऊयात. तेल तापल्यामुळे काय होते पटकन ते तळले जातात. आणि गरम तेलाचा असं फवारा करायचा त्याच्यावर आपण टाकत राहायचं जेणेकरून ते पूर्णपणे कच्चं राहणार नाही आतमध्ये. आता शांत झाले तेल समजून घ्यायचं की छानसं तळलं गेले आहे ते. सगळे चिरोटे आपले तळून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने चिरोटे करा. नक्की मला कमेंट करून सांगा कसे झाले ते. तर रवा चांगला वापरा. खूप लाल जर झाले चिरोटे तर समजायचं की मक्याचा रवा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चिरोटे करून बघा. अगदी मंद गॅसवर तळायचे. ही एक महत्त्वाची ट्रिक आहे. आणि फ्रीजमध्ये 15 मिनिटासाठी आपण ज्यावेळेस कट करून ठेवलं होतं ना त्यावेळेस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. तर अशा पद्धतीने करून बघा. तयार आहेत आपले चिरोटे. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.